नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी स्वातंत्र्य दिनानिमित्त इंग्रजीमध्ये भाषण कसं करायचं याबद्दलचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे. सुरुवातीला मी हा जो भाषणाचा नमुना आहे त्याचं वाचन करणार आहे आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजून सांगणार आहे. पाहूया भाषण काय आहे ते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे we are here to celebrate a very special day, Indian Independence Day. On this day, August 15, we remember and honor the brave people who fought for our country's freedom. Many years ago, India was not a free country. The British ruled over us and made many unfair rules. But our great leaders like Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, and Sardar Patel, along with many other freedom fighters, work hard and sacrifice a lot to make India free. They held protests, marches, and inspired everyone to join the fight for freedom. Finally, on August 15, 1947, India became an independent country. This means we could make our own rules and decisions. It was a moment of great joy and pride for all Indians. Every year, we celebrate this day by hosting our national flag, singing patriotic songs, and remembering the sacrifices of our freedom fighters. It reminds us to be proud of our country and work together to make it even better. Let's take a moment to thank all those who fought for our freedom. And remember that we should always try to be good citizens. Happy Independence Day to everyone. जय हिंद. थँक यू. आता आपण या भाषणाचा अर्थ समजून घेऊया. अर्थ समजून घेण्यापूर्वी तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमानिमित्त इंग्रजीमध्ये भाषण करत आहात. तुमच्यासमोर विद्यार्थी बसलेले आहेत, ग्रामस्थ बसलेले आहेत, प्रतिष्ठित मंडळी बसलेले आहेत त्या ठिकाणी. तर तुम्ही हे जे भाषण करणार आहात ते तुम्ही स्वतः करत आहात अशी कल्पना करायची आहे. चला तर आपण या भाषणाचा अर्थ समजून घेऊया. बघा, भाषणाची वेळ सकाळची असल्यामुळे सुरुवात आपण कशी करणार आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हणजे आपण तिथे असणाऱ्या सगळ्यांना शुभ सकाळ म्हणून आपण भाषणाची सुरुवात करत आहोत. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला तिथल्या. टुडे वी आर हिअर टू सेलिब्रेट अ व्हेरी स्पेशल डे. म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत, उपस्थित आहोत त्यासाठी, टू सेलिब्रेट साजरा करण्यासाठी, अ व्हेरी स्पेशल डे, इंडियन इंडिपेंडन्स डे, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे. ऑन दिस डे, या दिवशी, ऑगस्ट 15 या दिवशी, वी रिमेंबर, आपण काय करतो, स्मरण करतो, आठवण करतो. वी रिमेंबर अँड ऑनर, आपण सन्मान करतो, मान देतो. द ब्रेव पीपल हू फॉट फॉर आवर कंट्रीज फ्रीडम, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला अशा शूर व्यक्तींची आपण आठवण करतो, त्यांचा सन्मान करतो. मेनी इयर्स ॲगो, खूप वर्षापूर्वी, इंडिया वॉज नॉट अ फ्री कंट्री, भारत स्वतंत्र देश नव्हता. द ब्रिटिश रूल्ड ओव्हर अस, ब्रिटिश लोकांनी आपल्यावर राज्य केलं. अँड मेड मेनी अनफेअर रूल्स, आणि त्यांनी ज्यावेळेस राज्य केलं त्यावेळेस त्यांनी अनेक अन्यायकारक नियम आपल्यावर लादले. But our great leaders like Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, and Sardar Patel, along with many other freedom fighters, work hard and sacrifice a lot to make India free. ब्रिटिशांनी आपल्यावर अनेक अन्यायकारक कायदे नियम लादले
परंतु आपले जे थोर नेते आहेत जसे की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि त्याचबरोबर इतर अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी खूप परिश्रम घेतले. आपल्या स्वातंत्र्यासाठी खूप प्रयत्न केले, खूप काम केले, त्यांनी खूप त्याग केला. म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवाचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही, स्वार्थ कधीही पाहिला नाही. आणि हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? टू मेक इंडिया फ्री, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे यासाठी त्यांनी हे सगळं केलं. त्यांनी काय काय केलं पहा. ते हेल्ड प्रोटेस्ट, ह्या स्वातंत्र्य सैनिकांनी निषेध व्यक्त केले, अन्यायकारक कायद्याविरुद्ध निषेध व्यक्त केले, पारतंत्र्याविरुद्ध लढा दिला, मोर्चे काढले, अँड इन्स्पायर्ड एव्हरीवन टू जॉईन द फाईट फॉर फ्रीडम. आणि आपल्या देशवासियांना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. फायनली शेवटी ऑन ऑगस्ट 15, 1947 इंडिया बिकेम ॲन इंडिपेंडंट कंट्री. आणि ह्या सगळ्या प्रयत्नाला यश आलं आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र देश निर्माण झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. दिस मीन्स वी कुड मेक आवर ओन रूल्स अँड डिसिजन्स. जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं तोपर्यंत दुसऱ्या देशातील ब्रिटिश हे कायदे करत होते, ते निर्णय घेत होते आणि ते आपल्यावर लादत होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आता आपण आपले नियम तयार करू शकतो, आपण आपले निर्णय घेऊ शकतो, आपण आपल्या दृष्टीनं योग्य असे निर्णय घेऊ शकतो. इट वॉज अ मोमेंट ऑफ ग्रेट जॉय अँड प्राईड फॉर ऑल इंडियन्स. ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो क्षण आपल्या दृष्टीनं फार आनंदाचा क्षण होता आणि गर्वाचा क्षण होता. भारतीय सगळे आनंदी होते. एव्हरी इयर वी सेलिब्रेट दिस डे बाय होस्टिंग अवर नॅशनल फ्लॅग. आणि तो जो क्षण आहे स्वातंत्र्याचा क्षण तो दरवर्षी आपण साजरा करतो. कसा साजरा करतो? बाय होस्टिंग अवर नॅशनल फ्लॅग. आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याचं ध्वजारोहण करून आपण हा सण साजरा करतो, हा क्षण साजरा करतो. त्याचबरोबर आपण काय करतो? सिंगिंग पेट्रियोटिक सॉंग्स. त्या दिवशी आपण देशभक्तीपर गीतं गातो. अँड रिमेंबरिंग द सॅक्रिफायसेस ऑफ आवर फ्रीडम फायटर्स. आणि हे करत असताना आपण ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणपणाला लावले, ज्यांनी त्यांचं आयुष्य देशासाठी दिलं, त्यांनी खूप काबाड कष्ट केले, त्यांचं स्मरण आपण करतो. इट रिमाइंड्स अस टू बी प्राऊड ऑफ आवर कंट्री अँड वर्क टुगेदर टू मेक इट इवन बेटर. आणि हा जो 15 ऑगस्ट 1947 चा दिवस आहे, जो आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा दिवस आहे आणि ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले, खूप काबाड कष्ट केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांची आठवण केल्यामुळं आपल्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगण्याची भावना निर्माण होते. आणि त्याचबरोबर आपल्या ह्याचीही जाणीव होते की वी शूड वर्क टुगेदर. आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे, आनंदाने एकत्र राहिलं पाहिजे. कशासाठी? टू मेक इट इवन बेटर. आपली जी मातृभूमी आहे ते आहे त्यापेक्षा किती सुंदर होईल, आपल्या सगळ्यांचं जीवन आहे त्यापेक्षा अधिक कसं सुंदर होईल, छान होईल
यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. लेट्स टेक अ मोमेंट टू थँक ऑल दोज हू फॉट फॉर आवर फ्रीडम. तर चला, आजचा जो क्षण आहे 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिनाचा जो क्षण आहे, हा क्षण आपण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचे आभार मानण्यासाठी आपण वापरूया. त्यांना आपण या दिवशी धन्यवाद देऊया. आणि अँड रिमेंबर दॅट वी शूड ऑलवेज ट्राय टू बी गुड सिटिजन्स. आणि आपण नेहमी लक्षात ठेवूया की आपल्या स्वतंत्र देशामध्ये आपण एक छान नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करूयात. आणि शेवटी सगळ्यांना आपण स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरीवन. तर अशा पद्धतीनं हे भाषण आहे, त्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेलच. तर तुम्ही हे भाषण लिहून काढा. याचा अर्थ तुम्हाला समजलेलाच आहे आणि याचा सराव करून तुम्हीसुद्धा कार्यक्रमामध्ये इंग्रजीमध्ये भाषण द्याल असं मला वाटतं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.